आपण पाहत आहोत इंडिया न्यूज R7 भारताचा आवाज। देवळाली प्रवरात साई चरित्र पारायण सोहळा कीर्तन महोत्सव। नवीन वर्षात देवळाली प्रवरात गरजणार साई नामाचा गजर। देवळाली प्रवरा येथे सर्व धर्माच्या वतीने व श्री साई प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात गुरुवार दिनांक 2 ते 9 जानेवारी 2025 दरम्यान श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। गेल्या 10 वर्षापासून श्री साई प्रतिष्ठान देवळाली प्रवरातील सर्वधर्मीय व देवळाली प्रवरा ग्रामस्थांच्या वतीने महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या अधिपत्याखाली साई पारायण व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते। यंदाच्या 11व्या साई उत्सवास 2 जानेवारी रोजी सुरुवात होणार असून सांगता 9 जानेवारी रोजी होणार आहे। गुरुवार 2 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता कलश पूजन व ग्रंथपूजन होईल। त्यानंतर पारायण वाचनास सुरुवात होणार आहे। या उत्सवानिमित्त सकाळी 4:30 काकड आरती, सकाळी 8 ते 12 साई सच्चरित्र पारायण तसेच मध्यान्ह आरती, सायंकाळी 4 वाजता हरिपाठ तसेच सायंकाळी 6 वाजता धूप आरती व त्यानंतर 7 ते 9 वाजेपर्यंत कीर्तन, शेज आरती व नंतर महाप्रसाद होईल। पारायण व्यासपीठ चालक गणेश महाराज मुजमाडे हे आहेत। उत्सवाच्या काळात हजारो भाविकांसाठी सकाळी नाश्ता तर दुपारी व रात्री महाप्रसादाचे अन्नदात्यांच्या सहकार्याने आयोजन केले आहे। कीर्तन महोत्सवानिमित्त 2 जानेवारी रोजी बाबानंद महाराज वीर, 3 जानेवारी रोजी गणेश महाराज वाघमारे ओझरकर, तर 4 जानेवारी रोजी किशोर महाराज दिवटे जालना, 5 जानेवारी रोजी आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वरगड, 6 जानेवारी रोजी ज्ञानेश्वर महाराज कदम आळंदी, तर 7 जानेवारी रोजी देवीदास महाराज मस्के नेवासा व 8 जानेवारी रोजी पांडुरंग महाराज वावीकर यांचे कीर्तन होणार आहे। 8 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता ग्रंथ मिरवणूक व 6 वाजता दीप प्रज्वलन कार्यक्रम होईल। 9 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 11 उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर भव्य महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे। तर या पारायण सोहळ्यास व कीर्तन महोत्सवास आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री साई प्रतिष्ठान व शहरवासियांनी केले आहे। इंडियन न्यूज R7 साठी प्रतिनिधी राजेंद्र उंडे, राहुरी।